मुख्यमंत्र्यांची दिल्लीत झाली गुप्त बैठक. सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय कधी? दिल्लीत मोदी शहांच्या भेटीत चर्चा काय? अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचवेळी चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची. दोन्ही राष्ट्रवादी विलीन व्हाव्यात अशी अजित पवारांची इच्छा होती असा दावा केला गेला. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं यावर आक्षेप घेतलाय. त्यामुळे विलिनीकरणाचं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण हा निर्णय आता दिल्लीश्वर घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी समोर आल्यात. सगळ्यात आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत अमित शहांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. या दोन्ही दिल्ली दौऱ्याबाबत महत्त्वाच्या बाबी कोणत्या समोर आल्यात? सुनेत्रा पवारांची दिल्ली भेट इतकी महत्त्वाची का मानली जाते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली भेटीत काय घडलं? सविस्तर पाहूया. राज्यात एकीकडे अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पेटला. पण दुसरीकडे मुंबई पालिकेत अखेर भाजपचा महापौर झालाय. राज्यातल्या या महत्त्वाच्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याचा तपशील नेमका कळू शकला नाहीये. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादीचं संभाव्य विलिनीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबाबत शहा फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेच्या राज्यातल्या 7 खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपतोय. या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत फडणवीस शहा यांच्यात चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे. भाजपकडून बहुतांश नवीन चेहरे दिले जातील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे गेली तर भाजपची भूमिका काय असावी यावरही फडणवीस यांनी शहा यांचा सल्ला घेतल्याचीही माहिती आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा देखील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत रंगली आहे. सरकार स्थापनेनंतर हा पहिलाच विस्तार असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपतोय. यानंतर दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचं मध्यांतर किंवा त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. तोवर राष्ट्रवादी एकत्र येईल का आणि त्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. या दौऱ्यात सुनेत्रा पवार महत्त्वाच्या भेटी घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याचं कारण आता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. तर दुसऱ्या 2 महत्त्वाच्या भेटी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट. गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत काय होणार, त्यात भाजपचा हस्तक्षेप किती असणार आणि सुनेत्रा पवार राजकीय आव्हानं कशी सांभाळणार हे पाहावं लागेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.